का बरं? काय सांगितलंय? एक व्यापाऱ्याचे 5 क्रमाने विक्री आहे. ती विक्री कशी पहा, 5 महिन्यांची. पहिल्या महिन्यामध्ये 6435, पुढच्या महिन्यामध्ये 6927 म्हणजे 6927, 6855, 7230, 6562 अशी विक्री त्याची. किती महिन्यांची? 5 महिन्यांची. तुम्हाला विचारलंय छठे महीने में वो कितनी बिक्री करे कि औसत आपकी कितनी हो जाए? 6500 रुपये. म्हणजे थोडक्यात काय रे, 6 महिन्यांची विक्री म्हणजे 6 संख्या असतील, बरोबर आहे का? 6 संख्यांची सरासरी किती झाली पाहिजे तुम्हाला सांगितलंय? 6500. त्याच्यापैकी 5 संख्या ऑलरेडी आहे, मग शोधायची काय आहे? 6वी संख्या. मग तुम्हाला माहिती आहे 6 संख्यांची सरासरी जर 6500 औसत आहे तर तुम्हाला त्याची बेरीज करता येईल. बेरीज कशी करायची मग? औसत गुना कितनी संख्या है? 6. तो 6500 गुना 6 करोगे तो आपको 6 महीनों की कुल बिक्री कितनी होगी वो मिलेगा. त्या एकूण विक्रीमधून 5 महिन्यांची विक्री जर तुम्ही वजा केली तर तुम्हाला काय मिळेल मग? 6व्या महिन्याची जी शेवटची विक्री विचारली ती येईल. काय याच्या आधी आपण जे गणित पाहिले ना, 5 संख्या दिल्या आणि 6वी विचारली, 6 संख्यांची सरासरी एवढी, सेम गणित आहे, फक्त विक्री म्हणून दिलं म्हणून घाबरून जायचंय का? विक्री म्हणजे काय? संख्याचे. हे काय? रुपये म्हणजे एक संख्याचे. मग थोडक्यात 6 संख्यांची औसत किती आहे तुमच्याकडं? 6500 रुपये, बरोबर है? मग ये जो आपका मान आएगा 6 गुना 6500, तो आपको क्या पता चल जाएगा? कुल 6 महीनों की बिक्री कितनी है. समझ में आया? 6 महीनों की कुल बिक्री आपको मिल जाएगी. उसमें से आपके पास कितनी है? 5 महीनों की बिक्री है, तो 5 महीनों का कुल जोड़ कर दो. कितना जोड़ आएगा वो ये कुल जोड़ में से हटा दो, तो आपको छठे महीने की बिक्री पता चल जाएगी. जल्दी करो, चलो. 6 गुना 6500. अभी आपके पास दूसरी संख्या है, क्या क्या है? 6435. उसके बाद में 69 27, 68 55, पुढे 72 30, 65 62. ही 5 महिन्यांची विक्री आहे. तुम्हाला 6व्या महिन्यात काय विक्री करावी लागेल असं विचारलंय की तुमची सरासरी किती झाली पाहिजे? 6500. म्हणजे थोडक्यात बेरीज किती येते ते आपण गुणाकाराने शोधणार या. मग आता इथं बेरीज केली तर बेरीज किती येते? 5 आणि 5 10 आणि 7 17, 17 आणि 2 19, 1 आला हातच्याला. 5 आणि 3 8, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 13 आणि 1 14, 14 आणि 6 20, 2 आले हातच्याला. 9 आणि 1 10 आणि 1 11, 11 आणि 4 15, 15 आणि 8 23 आणि 2 25 आणि 5 30, परत 3 आला हातच्याला. 6 आणि 3 साहित्रिक 18, 18 आणि 3 21, 21 आणि 7 28, 28 आणि 6 किती झाले? 34. ही आली तुमची 5 महिन्यांची विक्री. टोटल आली का नाही? हां. तुम्हाला विचारले 6व्या महिन्याची काय असेल? मग 6 महिने विक्री केल्यानंतर त्याची औसत किती होते? 6500. याचा अर्थ तुम्हाला काय करायचंय? 6500 गुणिले 6. 0 0, 6 पंचे 30, 3 आले हातच्याला. 6 7 36 आणि 3 39. म्हणजे तुम्हाला 6 महिन्यामध्ये टोटल किती विक्री करावी लागेल? 39000. तुम्ही 5 महिन्यात किती केली? 34009, बरोबर आहे. मग तुम्हाला 6व्या महिन्यात किती विक्री करायची शिल्लक राहिली तर तेच विचारलंय. मग काय करावं लागेल? 39000 वजा 34009. शून्यातून 9 जात नाही, हातच्या घ्यायला आलो. इथंही काय नाही, इथंही काय नाही, याच्याकडून घेतला. इथं राहिले 8, इथं झाले 10, इथं लिहायचे 9, परत इथं लिहा 10, इथं लिहायचे 9. आता इथं होतील 10. 10तून 9 गेला 1, 89 9, 8तून 4 गेले 4, 3तून 3 गेले 0. तो आपको छठे महीने में कितने रुपए की बिक्री करनी पड़ेगी? 4991 रुपये. तो इतनी बिक्री आपको करना